आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गिरीश बापटजी, आमचे सहकारी राज्यमंत्री श्री दिलीप कांबळेजी, आपले लोकप्रिय खासदार अनिलराव शिरोळे, लोकप्रिय आमदार सन्माननीय विजयराव काळे, मेधाताई कुलकर्णी, भीमराव अण्णा तापकीर, योगेशजी टिळेकर, या ठिकाणी सुरुवातीला येऊन गेलेले सन्माननीय महापौर प्रशांत जगताप, सन्माननीय उपमहापौर अलगुडेजी, माजी खासदार प्रदीपदादा रावत, नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुद्धे, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर अतिथीगण आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखरच माझ्याकरता एक अत्यंत गौरवाचा दिवस आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाचं उद्घाटन करण्याची संधी मला या ठिकाणी प्राप्त झाली। खऱ्या अर्थानं या देशामध्ये स्वातंत्र्यवीर म्हणून ज्यांनी जनमानसामध्ये पदवी मिळवली आणि स्वतः तर स्वातंत्र्याकरता लढलेच, पण लाखो लोकांना स्वातंत्र्याची प्रेरणा दिली, अनेक क्रांतिकारी तयार केले, अनेक स्वातंत्र्यता संग्राम सेनानी तयार केले, आणि हे सगळं करत असताना समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी अतुलनीय अशा विचारांनी एक राष्ट्र कसं घडलं पाहिजे याच्या खरोखर आपल्यापुढे परिपाठ ठेवला, असे स्वातंत्र्यवीर सावरकर, आणि त्यांच्या स्मारकाची या ठिकाणी निर्मिती झाली, ही खरोखर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। मेधाताईंनी मला फार आग्रह केला की या कार्यक्रमाला मी आलो पाहिजे, आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाचं उद्घाटन करायला मिळत आहे, हा माझ्या जीवनातल्या देखील एक महत्वाचा क्षण होता, आणि म्हणून मी तात्काळ त्यांना या ठिकाणी होकार देखील दिला। आणि आज हा कार्यक्रम होत असताना खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोरून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनपट हा खरोखर एखाद्या चलचित्रासारखा जात असेल की काय प्रचंड प्रतिभेचा व्यक्ती, केवढं धैर्य, केवढी प्रतिभा, केवढं तेज, केवढं ज्ञान, ज्या ज्या क्षेत्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कार्य केलं ते कार्य अतुलनीय अशा प्रकारचंच कार्य आहे। न भूतो न भविष्यती, न या आधी झालं न यापुढे होऊ शकेल अशा प्रकारचं कार्य करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते। आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं, इतक्या मोठ्या प्रमाणात इंग्रजांच्या विरुद्ध प्रखरतेनं स्वातंत्र्यवीर सावरकर पुढे आले, आणि पुढे आल्यानंतर केवळ स्वतःपुरतं नाही तर इतक्या क्रांतिकारकांना त्यांनी क्रांतीची शिक्षा दिली, दीक्षा दिली, आणि त्यांना अक्षरशः इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेरणा दिली, आणि त्यातनं एक क्रांतिकारकांची मोठी फळी उभी झाली। आपण बघा, या देशातल्या ज्या क्रांतिकारकांची नावं खूप मानेनं आपण सर्व लोक घेतो, मानानं आपण सर्व लोक घेतो, त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची कुठे ना कुठे छाप आपल्याला दिसते, त्यांच्या विचारांनी ते भारावलेले दिसतात, त्यांच्या संपर्कामध्ये ते आलेले दिसतात, आणि म्हणून एक नव्या प्रकारचं विचार हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या काळामध्ये दिला। खरं म्हणजे आपण जर बघितलं तर ज्यावेळी त्यांना अंदमानच्या कारागृहामध्ये शिक्षा दिली, बघा इंग्रजांना या व्यक्तीच्या बद्दल किती भय होतं की त्यांना अशा कालकोठरीमध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलं की ज्या कालकोठरीमध्ये दुसरं काही नव्हतं, कोणी नव्हतं, एकटे ते राहायचे, अंधारी कालकोठरी, आणि त्या कालकोठरीची रचना देखील अशी होती की त्या अंदमानच्या तुरुंगामध्ये जर कोणाला फाशी दिली तर फाशी देत असताना एकाच व्यक्तीला ते दिसायचं, ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांना, कारण त्यांना हतोत्साहित करायचं की बघा आम्ही लोकांना फाशी देतो, त्यातनं त्यांच्यामध्ये निराशा तयार करायची, अशा प्रकारचा प्रयत्न इंग्रजांनी केला। पण 11 वर्ष त्या तुरुंगामध्ये राहिल्यानंतर अनन्वित अत्याचार,
कशा प्रकारचे अत्याचार त्यांनी सहन केले हे जर आपण सगळ्यांनी बघितलंच आहे, ते वाचलंही आहे. खऱ्या अर्थानं एखादा व्यक्ती इतके अत्याचार सहन केल्यानंतर हतोत्साहित करण्याच्या एवढे प्रयत्न झाल्यानंतर देखील त्या ठिकाणी त्या व्यक्तीला काव्य स्फुरतं. त्या ठिकाणी देशाबद्दल त्यांच्या मनामध्ये विचार अजून मोठे होतात, ते कमी होत नाही. कुठेही त्यांच्या मनामध्ये नैराश्य येत नाही. खरं म्हणजे इतकी प्रचंड प्रतिभा आणि इतकं प्रचंड तेज या व्यक्तीमध्ये कुठनं आलं हे खरोखर आपल्या सगळ्यांना देखील आश्चर्यचकित करतं. आणि त्या सगळ्या अंदमानच्या कालकोठरीमध्ये देखील त्या ठिकाणी एक बंदी असताना देखील इंग्रजांशी लढा, इंग्रजी सैन्याशी लढा, इंग्रजांच्या पोलिसांशी लढा, त्याही ठिकाणी स्वातंत्र्याकरता कैद्यांना एकजूट करून इंग्रजांच्या विरुद्ध, इंग्रजी अत्याचाराच्या विरुद्ध बंड हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या ठिकाणी पुकारलं. आणि जे अनन्वित अत्याचार कैद्यांसोबत होत होते त्या कैद्यांनाही मानवतेचं जीवन त्या ठिकाणी मिळालं पाहिजे याकरता त्याही ठिकाणी संघर्ष करण्याचं काम हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये पहिलेपासून शेवटपर्यंत संघर्षात राहिलेला अशा प्रकारचा व्यक्ती होता. आणि खरंय की आमच्या इतिहासकारांनी किंवा सरकारनं स्वातंत्र्यवीर सावरकरांवर निश्चितपणे अन्याय केला. आणि याचं एकमेव कारण असं होतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काँग्रेसपेक्षा वेगळी अशा प्रकारची आपली प्रतिमा जोपासली. आणि त्या ठिकाणी आपल्या प्रतिभेच्या जोरावर, प्रतिमेच्या जोरावर एक स्वातंत्र्यवीर म्हणून जनमानसामध्ये त्यांनी पूर्णपणे एक आपली प्रतिमा त्या ठिकाणी तयार केली. आणि त्यातनंच सातत्याने अगदी काल परवापर्यंत देखील अंदमानच्या कारागृहातनं त्यांची पाठी काढून टाकण्यापर्यंतचा प्रताप इथल्या देशातल्या काही लोकांनी, जे इंग्रजांच्या शाळेमध्ये जाऊन शिकले, ज्यांना या देशाचं काही माहिती नाही, अशा लोकांनी करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सावरकरांची पाठी काढू शकाल पण भारतीयाच्या मनातनं सावरकर कधीच पुसू शकणार नाही. कारण सावरकरांचं अतुलनीय शौर्य हे या देशामध्ये कधीच कोणी विसरू शकत नाही. आणि अंदमानच्या कालकोठरीमध्ये ज्यावेळी दोन सावरकर बंधू त्या ठिकाणी भेटतात, विचार करा की दोन बंधू त्या ठिकाणी अख्खा परिवार स्वातंत्र्यामध्ये पूर्ण आपलं बलिदान देतोय, परिवाराची वाताहत झाली आहे, दोन बंधू त्या ठिकाणी भेटतात आणि एकमेकांची खाली खुशाली विचारत नाही तर देशाच्या बद्दलच चर्चा करतात. अशा प्रकारचं अतुलनीय शौर्य हे कोणत्या परिवारामध्ये असू शकतं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं सावरकर हे असे आहे की ज्यांची जेवढी स्मारकं आपण तयार करू तेवढी स्मारकं कमी पडतील. कारण या देशामध्ये जे आपल्याला प्रेरणा देऊ शकतात, स्फूर्ती देऊ शकतात, अशा प्रकारचं सावरकरांचं निश्चितपणे व्यक्तिमत्व हे या ठिकाणी आहे. मगाशी प्रदीपदादांनी उल्लेख केला, खरंय की सावरकरांना केवळ स्वातंत्र्यवीर म्हणून पाहणं हे थोडं संकुचित होईल. तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सावरकरांचे जातीउच्छेदक निबंध आणि उच्छेदनाकरता त्यांनी केलेलं कार्य खऱ्या अर्थानं समाज परिवर्तन हे कृतीत न होतं. समाज परिवर्तन भाषणात न होत नाही. आणि ती कृती शिव्या शाप खाऊन देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केली. आणि जाती प्रथेच्या विरुद्ध त्यांनी जे बंड केलं, जाती प्रथेच्या विरुद्ध त्यांनी जे जागरण केलं, आज खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की या देशातले जे अनेक नेते आहेत जे केवळ भाषणामध्ये जातीच्या बद्दल या ठिकाणी बोलतात पण स्वतःच्या प्रत्यक्ष वागणुकीमध्ये मात्र त्यांच्यात आजही उच्च नीच अशा प्रकारचा व्यवहार आहे. पण आपल्या व्यवहारातनं जे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि ज्या काळामध्ये जाती व्यवस्था परमोच्च शिखरावर होती अशा व्यवस्थेमध्ये त्यांनी मानवाला मानव म्हणून जगण्याचा अधिकार आहे, जातीच्या आधारावर भेद करता येणार नाही. आणि या प्रत्येक गोष्टीचं जे विवेचन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं ते विज्ञाननिष्ठतेच्या आधारावर केलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांना कुठलीही गोष्ट ही विज्ञानाच्या आधारावरच त्या ठिकाणी मान्य होती. प्रत्येक गोष्टीला ते चॅलेंज करायचे, आव्हान द्यायचे आणि त्यातलं विज्ञान असेल तर ते स्वीकारायचे. परंपरा, रूढी, प्रथा त्यांनी कधीही अंधतेने स्वीकारल्या नाही. म्हणजे ज्यावेळेस ते म्हणाले की घेतलेले व्रत हे आम्ही अंधतेने, ते सगळ्या बाबतीत त्यांचं जे व्रत होतं ते केवळ स्वातंत्र्याच्या बाबतीत नाही, प्रत्येक बाबतीतलं त्यांचं व्रत हे अंधतेने घेतलेलं नव्हतं, ते डोळसपणे जागृतपणे घेतलेलं त्यांचं व्रत होतं. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीची विज्ञान निष्ठतेनं त्याची तपासणी करायची आणि त्याच्या आधारावर त्याचं मूल्यमापन करायचं. अशा प्रकारच्या सावरकरांचे सगळे विचार होते. आपण बघितलं तर विकासाच्या आज आपण ज्या संकल्पना मांडतोय त्या शाश्वत विकासाच्या संकल्पना आपल्याला सावरकरांच्या संपूर्ण लिखाणामध्ये, त्यांच्या विचारांमध्ये निश्चितपणे या ठिकाणी दिसून येतात. आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर हे आज जरी या ठिकाणी आपल्यामध्ये नसले
तरी त्यांचे जे विचार आहेत ते चिरंतन आहेत. ते विचार आजही कालानुरूप आहे. त्या विचारामध्ये कुठलाही कालबाह्यता नाही. अशा प्रकारचे चिरंतन विचार हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्याला दिलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आज प्रेरणा जर कोणाकडनं घ्यायची असेल तर ती निश्चित स्वातंत्र्यवीर सावरकरांकडनं घेतली पाहिजे. आज मराठी भाषेला इतक्या मोठ्या प्रमाणात समृद्धी, मगाशी महापौर चालले होते त्यावेळेस माधुरी त्यांनी सांगितलं, महापौर हे जे पदाभिमान आहे हे देखील कॉइन करण्याचं काम, हे देखील तयार करण्याचं काम हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलं. मराठी भाषेला प्रचंड समृद्ध त्यांनी केलं. आणि मगाशी दादा म्हणाले तेही खरं आहे की भारताच्या आंतरिक स्वातंत्र्याला कुठले धोके आहेत हे त्यांनी ओळखलं होतं. आणि ते आंतरिक स्वातंत्र्य आणि बाह्य स्वातंत्र्य दोन्ही कशा प्रकारे आपल्याला अबाधित ठेवता येईल याबद्दलचे त्यांचे विचार, किंवा एखादी पिढी ही तेजस्वी असली पाहिजे, ती पिढी विजिगीषू असली पाहिजे. जी पिढी तेजस्वी नाही, जी विजिगीषू नाही, ती कधी स्वातंत्र्य अबाधित ठेवू शकत नाही. आणि म्हणून ती विजिगीषू वृत्ती ही समाजामध्ये कशा प्रकारे बाणवली गेली पाहिजे या संदर्भात त्यांनी केलेलं कार्य, मला असं वाटतं की खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक व्यक्ती नाही, एक संस्था आहे. आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल, त्यांच्या वेगवेगळ्या रूपांबद्दल या ठिकाणी आपण कितीही वेळ चर्चा केली तरी देखील, आपण अख्खी रात्र जरी घालवली तरी त्यांच्या विचारांवर आपण या ठिकाणी चर्चा पूर्ण करू शकत नाही. आणि म्हणूनच अशा व्यक्तींचं स्मारक ज्यावेळी आपण करतो त्यावेळी ते स्मारक हा दिखावा नाही आहे, ते स्मारक. आणि मी माधुरीते आपलं अभिनंदन करेन की आपण केवळ स्मारक म्हणजे एक पुतळा नाही आहे, तर त्या स्मारकाच्या माध्यमातून या ठिकाणी सावरकरांचे विचार हे देखील आपण त्या ठिकाणी निश्चितपणे जातील अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतात. आणि म्हणून आपलं अतिशय मनपूर्वक मी या ठिकाणी अभिनंदन करतो की एक अतिशय चांगलं काम आपण या ठिकाणी केलं. आणि खरं म्हणजे हेही दुर्दैवी आहे की मगाशी विजयरावांनी सांगितलं की अनिल रावांच्या काळात अनिल रावांनी सुरुवात केली, विजयराव आपण त्या काळात होतात. इतके वर्ष सावरकरांकरता लागावे हेही या देशामध्ये दुर्दैवी आहे. पण या देशाचं हे दुर्दैवच राहिलं आहे की जे खरे देशभक्त आहेत त्यांच्याकरता नेहमीच संघर्ष करावा लागला. आणि अनेक लोक हे कसे देशभक्त झाले हे आपल्याला समजलं देखील नाही, म्हणजे ज्यांचा काही इतिहास नाही तेही अनेक वेळा देशभक्त झालेले आपण बघितले. पण तरी देखील जे खरे देशभक्त आहेत त्यांना स्मारकाची आवश्यकता नाही, त्यांचं जिवंत स्मारक हे प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आहे. आणि सावरकरांचं स्मारक हे प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, ते तसंच राहील, चिरकाल टिकून राहील. आज या निमित्ताने मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं म्हणजे पुण्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात आपण परिवर्तन करतोय. पुणे शहर हे आधुनिक झालं पाहिजे अशा प्रकारचा आपण प्रयत्न करतोय. माननीय पंतप्रधानांनी देशातल्या स्मार्ट सिटीमध्ये सगळ्यात महत्वाचं शहर म्हणून पुण्याची निवड केली. आणि खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर स्मार्ट सिटीचा कार्यक्रम हा 32 प्रमुख शहरांपैकी कुठेही त्यांना घेता आला असता, पण त्यांनी स्वतः पुण्याची निवड केली आणि स्मार्ट सिटीचं लॉन्चिंग हे पुण्यापासून केलं. कारण पंतप्रधानांना देखील हे माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर असतील किंवा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असतील, अशा प्रत्येकाने ज्या पुण्याला समृद्ध केलेलं आहे असं हे पुण्याचं शहर आहे, ऐतिहासिक शहर आहे, देशाची सांस्कृतिक राजधानी आहे. आणि त्याचा तोच दर्जा पुण्याचा हा पुण्याला द्यायचा आहे. आधुनिक भारतामध्ये देखील पुणे हेच महत्वाचं शहर असलं पाहिजे, तेच विकसित शहर असलं पाहिजे, ते स्मार्ट सिटी झालं पाहिजे असा प्रयत्न आपण करणार आहोत. आणि ही स्मार्ट सिटी ही आपल्याला जी करायची आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारामध्ये जो स्मार्टनेस होता तो स्मार्टनेस आपल्याला बापटसाहेब आणायचा आहे. केवळ आपल्याला पॉलिश सिटी तयार करायची नाही आहे, तर एक अतिशय ऍक्सेसिबल अशा प्रकारचं शहर या निमित्ताने तयार करायचं आहे. खरं म्हणजे या ठिकाणी मी अनिल रावांचे देखील अभिनंदन करीन. त्यांच्या आणि बापट साहेबांच्या प्रयत्नातनं आता मेट्रो या ठिकाणी आली आणि मेट्रोचं भूमिपूजन देखील 24 तारखेला माननीय पंतप्रधान महोदय करतायत. PMRDA मध्ये मी आणि बापट साहेब मेट्रोचा दुसरा रूट आता फायनल करतोय आणि शिवाजीनगर ते हिंजेवाडी त्यालाही आम्ही लवकरच मान्यता देऊ. आणि मेट्रोचे वेगवेगळे रूट्स या ठिकाणी तयार करून मेट्रो आणि आपली PMPL ची बस यांचं इंटिग्रेशन करून एक चांगला पब्लिक ट्रान्सपोर्ट या पुणे शहरामध्ये तयार झाला पाहिजे. कारण आपण खासगी गाड्या जर कधीच कमी करू शकत नाही. किती रस्ते तयार केले, किती फ्लायओव्हर तयार केले, गाड्या वाढतच जातात. त्यापेक्षा आपण एंड टू एंड सोल्युशन हे जर पब्लिक ट्रान्सपोर्टचं दिलं तर शहर निश्चितपणे बदलू शकतं. तोही प्रयत्न आपण सुरू केलाय. माननीय जावडेकर साहेबांनी आपल्या मुळा मुठा जे खऱ्या अर्थानं आपली एक लाईफलाईन आहे किंवा आपल्या पर्यावरणावर सर्वाधिक इफेक्ट करणाऱ्या आपल्या नद्या जगाच्या पाठीवर कुठल्याही शहरामध्ये गेल्यानंतर त्या शहराच्या विकसित असण्याची
खरी पहचान जर काही असेल तर ती त्या शहरात वाहणारी नदी ही जर निर्मल आणि अविरल वाहत असेल तर ते शहर विकसित मानलं जातं, आणि ती नदी जर नाल्यासारखी वाहत असेल तर ते शहर कधीच विकसित मानलं जाऊ शकत नाही. पण माननीय जावडेकर साहेबांनी पाठीमागे लागून 900 कोटी रुपये आपल्याला या आपल्या मुळा मुठा करता दिलेले आहे. आणि देशामध्ये खरं म्हणजे पुणेकर आपण एवढे त्या नशिबान आहात. म्हणजे मी देखील नागपूरच्या नाग नदीचा प्रस्ताव पाठवला होता, तोही मंजूर झाला बापट साहेब, पण त्याला पूर्ण पैसे केंद्र सरकारने दिले नाहीत, तर राज्य सरकारने महापालिकेला पैसे द्यायचे आहेत. पण तुमच्या पुण्याचं देशामध्ये एकमेव असा प्रस्ताव आहे की ज्याच्यामध्ये पूर्ण 900 कोटी रुपये हे केंद्र सरकार तुम्हाला देते आहे, आणि त्या माध्यमातून आपली ही नदी निर्मल आणि अविरल या ठिकाणी वाहताना आपल्याला दिसेल. पुण्याच्या विकासामध्ये अत्यंत मोठ्या अशा प्रकारचं वाटचाल ही येत्या काळामध्ये आपल्याला करायची आहे. आणि या वाटचालीमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार हे प्रेरणादायी ठरतील हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि वेदाताईंना, माधुरीताईंना मला या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल अतिशय मनपूर्वक त्यांचे आभार मानतो. आणि प्रदीप दादा आपले देखील आभार मानतो. खरं म्हणजे कार्यक्रम पहिल्यांदा छोटा करावा असं आपल्या मनात होतं, पण आपण सुचवलं की सावरकरांचा कार्यक्रम छोटा होऊ शकत नाही, त्याच्यामुळे आज एवढा भव्य कार्यक्रम या ठिकाणी होतोय. त्याबद्दल आपले देखील मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. सर्वांचे खूप खूप आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.